नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. थेट सुशेगात जीवन जगणाऱ्या गोवेकरांच्या गोवा राज्यातून. टायटल थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की आज आपली कोणती जर्नी होणार. मिनी वॉल्वो टाईप आयशर कंपनीच्या दामोदर बॉडी सोबत चालणारी एकमेव नाईक ट्रॅव्हल, जी मुंबई ते गोवा, गोवा ते मुंबई डेली शेड्यूलला अपडाऊन प्रवास करते 700 किलोमीटरचा आणि गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना देखील सेवा पुरवते. आणि आज मला देखील या आयशर कंपनीच्या नाईक बसने प्रवास करायची संधी मिळाली. थेट गोवा ते मुंबई. लोकेशन पणजी प्रायव्हेट लक्झरी बस स्टँड. वाजले ठीक दुपारचे 3, 3:30चा टायमिंग आहे. बघूया बस आता किती वाजता येते. स्वागतम सुस्वागतम गोव्याची राजधानी पणजी मधून. समोर पणजी लक्झरी बस स्टँड, त्याच्या पलीकडे आहे पणजी KTC बस स्टँड, म्हणजे ज्या लोकल गाड्या पुढे मग कदंबाच्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या एसटी महामंडळाच्या गाड्या थांबतात. अगदी कर्नाटकाच्या KSRTC देखील. माझ्यासोबत नाईक ट्रॅव्हलचे पिकअप मॅन. एकूण 5 गाड्या सुटतात. 5 मुंबईवरून, 5 गोव्यावरून. आणि त्या 5 पैकी पहिलीवाली गाडी निघून गेली 2:30 वाजता. फुल्ली AC स्लीपर. त्यानंतर नॉन AC आणि मला जी मिळणार आहे ती आयशर कंपनीची फुल्ली AC स्लीपर. मस्तपैकी झोपून प्रवास करणार थेट मुंबईसाठी. सोबत या नाईक ट्रॅव्हल बद्दल थोडक्यात माहिती आणि आजच्या रोड कंडिशन बद्दल थोडक्यात महत्त्वाचे अपडेट्स. संपूर्ण माहिती दिली जाईल, तर आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा. पण त्याआधी जे कोणी आहेत गोव्याचे, बघताच काय मरे, कमेंट करा # आम्ही गोवेकर. वेलकम टू गोवा. गो गोवा. आपली नाईक बस समोर हजर. www.gonaikbus.com. आणि ह्याच वॉल्वो दामोदर बॉडी सोबत चालणारी आपली आयशर बसने प्रवास होणार नाईक ट्रॅव्हलच्या थेट गोवा ते मुंबई. गो गोवा. नाईक ट्रॅव्हलचं पुन्हा ब्रँडिंग नेम ट्रॅव्हल विथ द स्टार. आणि बाहेरून जी डिझाईन केली आहे साईडने, लाजवाब. चला बसच्या आतमध्ये जाऊ. प्रवासी वर्ग आहेत आणि ही बस सुटली मडगावरून. मडगावरूनचा टायमिंग आहे ठीक संध्याकाळी 5 वाजता. आणि या ठिकाणी येण्याचा टायमिंग आहे पणजीला ठीक संध्याकाळी 5:50. एकूण 36 सीटांची बस. ऑलमोस्ट 25 सीट भरली आहे मडगावरून. आणि मला जी सीट मिळाली आहे एकदम पुढची वाली लोअर. पुढचे 4-5 सीटच सोडले, बाकी मागचे सगळे सीट भरलेले आहेत मडगाव पासून लास्ट मुंबईपर्यंत. आणि मला जी सीट मिळाली पुढची वाली कोणती, लोअर बर्थ A नंबर. वरची वाली B, CD सगळ्या मागे. आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या साईडला 2x1चं कॉम्बिनेशन मिनी वॉल्वो टाईप. आज ही बस लवकर येणार होती ठीक 3:30, 4च्या आसपास. हरकत नाही, 4:30ला बस आली. पुढे परवरी, मापुसा आणि नंतर मग थेट महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश करत मुंबईसाठी. आणि पुन्हा सांगतोय या बसचा प्रवास होणार आपल्या राष्ट्रीय महामार्ग 66 पुणे कोल्हापूर नाही. त्यासाठी वेगळ्या बस आहेत. कोणत्या असतील आणि याचे तिकीट भाडे किती. तिकीट भाडे तुम्ही ऐकलात तर शॉक व्हाल की AC बसचं तिकीट भाडे इतकं सगळं सांगेल. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. पण त्यासाठी काय करूया, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणरायाच्या नामस्मरणाने. बडा गणपती बाप्पा मोरया. पणजीवरून मापशा दिशेने मध्ये गावाला गेला परवरी. आणि या दरम्यानचा जो प्रवास आहे एकूण अंतर 15 किलोमीटर. 10 ते 15 मिनिटात जाणारा प्रवास आहे. परंतु या ठिकाणी फ्लायओव्हरचं कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि तो 15 मिनिटाचा प्रवास चक्क आता 1 ते 1.5 तास लागतोय. तर जे कोणी प्रवास करणार आहेत मापुसा, परवरी, पणजी, मडगाव दिशेने, तर लक्षात ठेवा परवरी या ठिकाणी जोरदार कामकाज सुरू असल्यामुळे या 15 मिनिटाच्या रोडला चक्क 1 ते 1.5 तास लागतोय. तिकडून ट्रॅफिक नाही लागला इकडून लागेल, इकडून नाही लागलं मग तिकडून लागतं. 100% दोन्ही बाजून एका लेनला ते ट्रॅफिक कन्फर्म आहे. वेलकम टू गोवा. स्वागतम सुस्वागतम फ्रॉम
नाईक ट्रॅव्हल. परवरीवरून भयानक ट्रॅफिकमधून पार करत आपण प्रवेश केला मापुसामध्ये. परंतु मापुसा बस स्टँडला आपली गाडी जाणार नाही. ऑलरेडी सीट पूर्णपणे पॅक आहे. आपली बस थांबेल नाश्त्यासाठी, तेव्हा तुम्हाला मी पूर्ण इंटरेस्ट दाखवतो. आता दाखवला असता, परंतु प्रवासी वर्ग झोपलेले आहे, त्यामुळे डिस्टर्ब केलेलं बरं नव्हे. तर लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा प्लॅन करता गोव्यावरून मुंबईसाठी किंवा बोरिवलीसाठी, ठाणे, पुढे मग मुलुंड भांडूप प्रवास करायला हायवेद्वारे भांडूप पंपिंग करत नाईक ट्रॅव्हल सेवा तुम्हाला 100% पुरवते. आता ज्या बसने मी प्रवास करतोय ते जाणार वाडी बंदरला, त्यामुळे मला मुलुंडचा काही फायदा नाही. उतरायला लागेल कुठे? सायनला. एकूण 10 गाड्या आहेत. 5 सुटतात गोव्यावरून, 5 मुंबईवरून. मुंबई ते गोवा मडगाव आणि मडगाव ते मुंबई दररोज नाईक ट्रॅव्हलच्या 8 ते 10 बसेस सुरू आहेत. 2 AC स्लीपर तर नॉन AC 3 शयनयान, ज्यापैकी 2 बसेस रवाना होतात मार्गे पुणे, कोल्हापूर आणि इतर 3 चिपळूण, राजापूर, संगमेश्वर मार्गे गोव्यासाठी जातात. कोकणवासियांचा लाडका हायवे राष्ट्रीय महामार्ग 66 आपला मुंबई गोवा हायवे या कामाचं बांधकाम आहे. ते आपलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्ण झालं आहे. सेम टू सेम आपल्या गोवा राज्यात पाहू शकता. पूर्ण रोड झालाय कॉन्क्रिटीकरणाचा. मग या ठिकाणी फक्त परवरी भाग सोडला तर त्या ठिकाणी उड्डाणपुलाचं कामकाज सुरू आहे. पण बाकी जो हायवेचं बांधकाम झालंय एकदम नाद खुळा, फर्स्ट क्लास. आपल्यासोबत आजचे बस चालक नाशिकचे दादा, नाशिक संगमनेर. हॉर्न लवर आहेत वाटतं. पुन्हा या दक्षिण भागामध्ये म्हणजे कोकण पट्टा, गोवा, कर्नाटक या ठिकाणी अशोक लेलँडचे जास्त बसेस पाहायला मिळतात. समोरून येते सोलापूर पणजी वास्को आपल्या सांगोला आगारची बस टाटा. आणि आज आपण ज्या बसने प्रवास करतोय आयशर कंपनी, आयशरच्या बसने पहिल्यांदा प्रवास होतोय या रोडवरती. सातारा रोडला लागलो असून मग अशी जो उतार पाहिला एकदम भयानक उतार आहे. त्या ठिकाणी गाडी कंट्रोल होत नाही. ब्रेकर लावले तर कुठे जाऊन फायदा आहे. मग अशी आपण पहिली लाल गाडी कुठे गाडी ठोकली होती आणि असे काही ब्रेक मारले होते बेकार. पत्रादेवी चेकपोस्ट पार करत
गोवा राज्याची झाली सीमा समाप्त. प्रवेश केला आपल्या लाडक्या स्वर्गाहून सुंदर महाराष्ट्र राज्यातल्या कोकणामध्ये. आणि ह्यो बांदा गाव, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. जरा कमेंट करून सांगा बरे कोण कोण असत बांद्याचे आणि तुमचं बाजार किती भरतं आठवडी नाव कमेंट करून सांगा आमका. मैं जब भी बोला भी तुमको पीछे जाके चेक करके आपको है क्या पुलिस गाड़ी तो चले जाओ. उसके बाद तो पुलिस गाड़ी चला जाने के बाद अपन 10-15 मिनट वाजले संध्याकाळचे 6:30. आपल्या नाईक बसचा प्रवास एकदम तगडावाला होतोय आणि गाडी आली हॉटेल साई प्रसाद. कुठून? झाराप तेटा पुढे. साई प्रसादला येऊन आपल्या बसने घेतलाय 10 मिनिटाचा टी नाश्ता ब्रेक. बाकी प्रवासी वर्गाने चहा नाश्ता करून दे. आपलं चाय तर थेच झालो खय पणजीमध्ये. आणि बरोबर हॉटेलच्या या साईडला आपले गावरान शुद्ध हापूस आंब्याची विक्री सुरू आहे. जाणारे सगळे वेंगुर्ला. तुम्ही वेंगुर्ला आणि आपले सबस्क्राईब भाऊ की नाव आपलं माऊली रत्नेश गावडे. गावडे होतास तुम्ही? खैले गावडे? वेंगुर्ला. अनसूर. वा आम्ही गावडे असो मस्देचे. बाकी ताई आपलं नाव? सगळे एकच गावले असाच वेंगुर्ल्याचे. कसं रेट सध्या आता सगळ्यांचं एकच आहे की वेगवेगळा? स्टार्ट 600 पासून. तर ह्या ठिकाणी बरेचसे एस टी बसेस म्हणा की प्रायव्हेट लक्झरी बसेस लागतात. आणि तुम्हाला गावरान हापूस आंबे पाहिजे असतील इकडे तिकडे न भटकण्यापेक्षा बरोबर हॉटेल साई प्रसादची बाजू घेवा. यांचे चेहरे लक्षात ठेवा फक्त. धन्यवाद. नाईक ट्रॅव्हलच्या आयशर बसचा संपूर्ण हा असा काही केबिन व्ह्यू. या ठिकाणी सगळे डॅशबोर्ड, आयशरचा लोगो, स्टेअरिंग, मागच्या बाजूने फुल्ली एअर सस्पेन्शन आहे. एखादा ब्रेकर आला तर पुढे मात्र त्रास होईल पण मागे मात्र कोणालाही काही त्रास होणार नाही. सोबत 5 कॅमेरे, एक हा वाला समोर, दुसरा इकडं, मागे 2 आणि शेवटून रिअरवाला 5वा. संपूर्ण 36 सीटांची ही आपली 2x1 कॉम्बिनेशनची नाईक बस. माझी सीटवाली ही, मला जी सीट मिळाली खालचीवाली. या ठिकाणी नाईक ट्रॅव्हलचा हा पूर्ण लोगो, माझे माईक. प्रवाशांना बेसिक सोयीसुविधा आहेत ते म्हणजे लगेज होल्डर, वॉटर बॉटल होल्डर, मोबाईल होल्डर आणि चार्जिंगसाठी USB पोर्ट. ज्या सोयीसुविधा माझ्या सीटवर त्याच सोयीसुविधा प्रत्येक सीटवरती. त्यामुळे आरामात झोपून बिनधास्तपणे प्रवास करा. नाईक ट्रॅव्हलच्या सर्व बसेस मुंबई ते गोवा, गोवा ते मुंबई वेळेचं बंधन आणि जो वक्तशीरपणा आहे तो कायम सुरू आहे. आता आपली बस ऑन टाइम तर सुटली आहे पण ऑन टाइम मुंबईला पोचते किती वाजता ते बघू. 10-15 मिनिटाचा ब्रेक पूर्ण करत मस्तपैकी आंब्याची चौकशी करून आपली गाडी रवाना होते लखन दादाद्वारे. नाद खुळा. मडगाव गोवावरून मुंबईसाठी दुपारी 2:30 पासून ते 6 पर्यंत कंटिन्यू बसेस रवाना होतात. 2:30 वाजता AC स्लीपर ज्यात प्रवासी वर्गाला ऑन बोर्ड वॉशरूमची सुविधा मिळते. त्यासोबत स्लायडिंग डोरवाले प्रायव्हसी विंडो. दुपारी 3 आणि 4 वाजता नॉन AC बोरिवलीसाठी बस रवाना होते मार्गे चिपळूण संगमेश्वर. आणि मला जी बस मिळाली संध्याकाळी 5:50 आयशर फुल्ली AC स्लीपर जिचा मार्ग सेम राष्ट्रीय महामार्ग 66 मार्गे राजापूर संगमेश्वर चिपळूणवाली. कसा कणकवली, आमची कणकवली, आपली कणकवली, सुंदर कणकवली. वाजले ठीक रात्रीचे 8 आणि बरोबर आतापर्यंत आपल्या प्रवासाला 4 तास पूर्ण झाले. कुठून? पणजी ते कणकवली. आणि या ठिकाणी आपण भेट घेणार नाईक ट्रॅव्हलचे मॅनेजर वसीम भाई. आम्ही ते का वसीम भाई बोलतो, वसीम भाऊ बोलतो. काय हो म्हणा, शेवटी आपला तर आपलाच घर. नमस्कार.
वसीम भाऊ नमस्कार. बरा धन्यवाद, तुम्ही माका सीट अरेंज करून दिलात ती, नाही तर आज मोठा गोंधळ होतो. कामच होतं. नाही कामाचं खरंच धन्यवाद. नाही तर माका वाटलं उभ्या न्यायचं लागला असता आज. गाडी पूर्ण पॅक आहे. गाडी पूर्ण फुल आहे. आता सीझनचा वेळ आहे. बाकी तुमचं गाव खयलो? गाव आमचं कणकवली. बरा हरकत नाही. मग बाकी गाडी कशी वाटते? मस्त 4 तास दिलं होय. आता मुंबई गाडी किती दिवस पोहोचत? गाडी तुम्हाला 6 वाजेपर्यंत पोहोचते. 7 वाजता मस्जिद पार्किंग आहे ना. चला ठीक आहे, हरकत नाही. धन्यवाद. चला बाबा 10 मिनिटाचा एक छोटासा ब्रेक घेत गाडी रवाना झाली कणकवलीवरून. जो काही कलेक्शन असतो का या ठिकाणी मुख्य ऑफिस आहे नाईक ट्रॅव्हलचं, कणकवली बस स्थानक. बाय कणकवली. येतो आता डायरेक्ट मे मध्ये गावात. कणकवलीला ज्यांची भेट झाली वसीम भाई, ते आपले इतके आवडीनिवडे पाहतात की त्यांना म्हणजे खूपच क्रेज आहे प्रत्येक, की भूषण गावडेचा व्हिडिओ आला, मग ती ST असो लक्झरी असो, आणि ज्यावेळेस पारिजा ट्रॅव्हलचा व्हिडिओ पडला तेव्हापासून तर मागेच लागले की भूषण भाऊ या व्हिडिओ करायला या. आता येऊया अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर, ते म्हणजे तिकीट भाडे. मागे मी एका प्रवासामध्ये बोललो होतो 1.5 ते 2 वर्षापूर्वी, आता पुन्हा रिपीट करतोय की मुंबईपासून म्हणा किंवा बोरिवलीपासून गोव्यासाठी चालणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यांचं तिकीट भाडे फिक्स्ड नसतं, फ्लक्च्युएटिंग असतो. कमी जास्त. जर तुम्हाला ते बघायचं असेल तर ऑनलाईन रेड बस किंवा अभि बस यांच्यावरती तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे आज असेल 1000 रुपये, उद्या 1200 रुपये, परवा 1300 रुपये. सीझनला मात्र प्रत्येक गाडीचा रेट तगडा असतो. तगडा म्हणजे समजून जा 2000, 2500, 3000, 4000. एका बसचा मी चेक केला होता बोरिवली ते मडगाव सीझनमध्ये, कधी क्रिसमसला, किती असेल 4000 रुपये. या बसचा नाही, कारण या बसचा आजचं तिकीट भाडे आहे प्रति व्यक्ती 1000 रुपये. म्हणजे आजचे जे प्रवासी वर्ग प्रवास करतायत कुठून, मडगाववरून बोरिवलीसाठी एकूण 700 किलोमीटरचा प्रवास, त्यासाठी त्यांनी 1000 रुपये तिकीट भाडे पे केलं आहे. प्रति व्यक्ती 1000 रुपये. तर विचार करा 700 किलोमीटरसाठी माणूस 1000 रुपये देतोय. पण फिक्स नाही. उद्या प्रवासी वर्ग वाढले अजून तर मे बी 1200 होऊ शकतो, 1300 होऊ शकतो, पण 1000च्या खाली अजिबात नाही. पण ह्याचा पुरेपूर फायदा कोणाला माहिती का? जे रात्रीच्या वेळेस प्रवास करणारे आहेत कणकवलीपासून राजापूरपासून, त्यांना मात्र पुरेपूर फायदा आहे. आणि खरंच तुम्हाला रात्रीच्या वेळेस प्रवास करायचा असेल तर ह्या बसेस सुद्धा तुम्हाला नक्की बेनिफिट देतील, ते सुद्धा कमी खर्चामध्ये. आयशरची दामोदर बॉडीवाली नाईक बस, इंजिनचा आवाज थोडा येतोच, पण मागे एअर सस्पेन्शनमुळे प्रवासी वर्गाला अजिबात त्रास नाही होणार. नाईक ट्रॅव्हलचे मालक मुराद भाऊ राहणारे देवगडचे, तर या बसचे लाडके चालक बाबल नाईक म्हणजे बबलू म्हणतात. सुट्टीवर असल्याने भेट काही झाली नाही, ते असते तर आजचा प्रवास भारीच झालो असतो. मंडळी माफ करा, माका वाटलं होता आपली बस लांजा पाली करून हायवेने जाईल, परंतु हिचा ऑफिशियल मार्ग वाटूर फाटापासून आत भांबेड, देवरुख, संगमेश्वर असा आहे. म्हणजे गावागावातून डांबरी रस्त्याने वेळेची बचत आणि सुशेगात रात्रनी प्रवास होऊन जातो.
290 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. पणजी ते आरवली या ठिकाणी येऊन वाजले मध्यरात्रीचे 12. जेवणासाठी गाडी थांबली आहे हॉटेल पंचामृत. आणि आपल्या बसच्या शेजारी नाईक ट्रॅव्हलची नॉन AC स्लीपर बस लागली आहे, जी आली मुंबईवरून गावी जायला. बोरिवलीहून टायमिंग आहे ठीक दुपारी 3 वाजता आणि बरोबर 12 वाजता पोचते गाडी आरवलीला. लोक जेवून खाऊन आली चाय पिण्यासाठी आणि आम्ही चाललो होतो जेवायला. बरोबर 9:50 रात्री आपण प्रवासाला सुरुवात केली वाटोळ फाटावरून, खास बांबेड पुढे देवरुख संगमेश्वरसाठी. आणि आता वाजले मध्यरात्रीचे 12, म्हणजे एकंदरीत 2 तासामध्ये आपण तो पुन्हा टप्पा पार पडला. आज रात्रीच्या जेवणासाठी माझी नाईट स्पेशल येते डाळ खिचडी. आणि माझ्यासोबत आपले आजचे बस चालक दोन्ही आणि आपले बस वाहक देखील आहेत. यांनी गाडी चालवली मडगाव बसून. कितीला गाडी बाहेर काढली? 1:30 वाजता. 1:30 वाजता. पण प्रवाशांनी खूप लेट केला. हो 2:30 वाजता प्रवाशांपाशी गेलेलो. मग तिथनं त्यांनी निघायला 4:30 वाजवले. 4:30 आणि म्हणजे की आम्ही जेवलो पण नाही त्या हिशोबाने. जेवण पण नाही. आता जेवायला बसतोय. वाजलेत किती? 12:10. म्हणजे तुम्ही कंटिन्यू 12 तास गाडी चालवली नाही? 10 तास? 10.5 तास गाडी चालवली. आमचं जेवण आलंय. आपली डाळ खिचडी देखील आली आहे. पटकन जेवण घेऊ आणि पुढे नाईट शेड्यूलच्या प्रवासाला सुरुवात करू दुसऱ्या बस चालकांसोबत. आता सुरुवातीचे झोपणार मस्तपैकी आणि पुढच्या ड्युटी चालू. पण माझा प्रवास मात्र फक्त पोलादपूरपर्यंत, नंतर मात्र गपचूप झोपायचं. या मंडळी जेवायला या डाळ खिचडी खायला. आता मुंबई गोवा रूटवरती अनेक शयनन बसेस चालू झालेल्या आहेत, AC, नॉन AC. आणि त्यापैकी काही बसेसमध्ये टॉयलेटची सोयीसुविधा उपलब्ध आहे. ह्या बसमध्ये नाही, पण नाईकवाल्यांची दुसरी बस आहे त्यामध्ये टॉयलेटची सोयीसुविधा उपलब्ध आहे. टॉयलेटची जशी सोयीसुविधा त्या बसमध्ये केली तशी प्रत्येक नाईक ट्रॅव्हलच्या बसमध्ये केली, किंवा आपले जे AC बसेस आहेत स्पेशली AC बस, त्या बसेसमध्ये टॉयलेटची सोयीसुविधा केलीच पाहिजे. इथं वाटोळ बसून जशी केली आतमध्ये देवरुख करत डायरेक्ट बाहेर पडली संगमेश्वर. आता मात्र जाताना कुठेही आतमध्ये जाणार नाही, स्ट्रेट हायवे टू हायवे. मध्यरात्री हॉटेलवरून 1 वाजता बस निघाली. दुसरे चालक नासिर भाऊ यांच्या सुंदर ड्रायव्हिंगने घाटातला प्रवास अतिशय देखणीय झाला. चक्क 2 तासात आरवली ते पोलादपूर असा संपूर्ण प्रवास पार पडला.
वाजले मध्यरात्रीचे 3:02. दुपारी 3 वाजल्यापासून कंटिन्यू शूट सुरू आहेत. जागा आहे. आता वाजले 3 म्हणजे आपल्या या शूटला 12 तास पूर्ण झाले. म्हणून आता विश्रांतीची गरज आहे. मस्तपैकी झोपतो. तुम्ही सुद्धा झोपताय अहो झोपतास काय? अजून पुढे व्हिडिओ बाकी आहे. कारण किती माहिती आहे, या गाडीमध्ये जे पॅसेंजर आहेत, प्रवासी वर्ग एकूण 25, ते सगळे उतरणार कुठे? बोरिवली. त्यापैकी काही जुईनगर आहेत, काही वाशी आहेत आणि मला उतरायचं आहे मुलुंडला. मुलुंड चेक नाका. गाडीचा रूट तसं नाही. आपले चालक दादा बोलले तुम्ही टेन्शन घेऊ नका भूषणराव, मी तुम्हाला सोडतो कुठे? ते मुलुंडला, तुमच्या घराशेजारी. आता बघूया सोडतात की नाही. इव्हन ठाणे 3 नका सोडलं तरी पुरेसं आहे. शुभ सकाळ मंडळी, शुभ सकाळ फ्रॉम जुईनगरच्या आसपास मधून. आपले जे दुसरे बस चालक होते त्यांची ड्युटी झाली समाप्त. पुन्हा एकदा पॉवरफुल लक्ष्मण भाऊ. आवाज भी देने के लिए कोई आदमी भी नहीं. आप अपनी मर्जी से आगे आ जाइए. तीन हात नाका, टिपटॉप प्लाझा, कशिश पार्क आणि नंतर माझा येणारा स्टॉप मुलुंड चेक नाका. चला दादा चहा प्यायला या. नक्की या. आता थोडा उशीर झाला त्यामुळे लपड होते. बरोबर 7 वाजता आपली गाडी पोहोचते मुलुंड चेक नाक्याला आणि समोर माझी बिल्डिंगच्या खाली गाडी लागली. लगेच घरी प्रवेश. त्या लालबागच्या पुढाकडे जाऊ, इथं नका लावू. हे पणजीवरून ठीक सकाळी 7ला सोडलं आपलं मुलुंड चेक नाक्याला. ही वाली बिल्डिंग आणि इथून थेट गपचूपपणे घरी जाऊ. ए बुक्या खजल्ल होय तू का माशे गावले.